नमस्कार, एस न्यूजमध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विषय समित्यांवर महिला राज, 4ही समित्यांच्या सभापतीपदी महिला सदस्यांची वर्णी। परिते आणि परिसरातील भाविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा, भाविकांना मारहाण करणाऱ्या ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांना हटवण्याची केली मागणी। सिलेंडर घरपोच झाले पाहिजेत, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश। डॉक्टर डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा, जिल्हा तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण खोत यांची उपस्थिती। आणि ज्योतिबा यात्रा काळात यंदा AI तंत्रज्ञानाचा वापर होणार, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती। नमस्ते, मी काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ, आपणा सर्वांना आमंत्रण देण्यासाठी मी आता उपस्थित आहे। सिद्धगिरी मठावर म्हणजे कणेरी मठावर तारीख 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय स्तरावरील कारागिरांचा एक महामेळा आयोजित केलेले आहे, सिद्धगिरी कारागीर महाकुंभ म्हणून। खूप साऱ्या गोष्टींची इथे महासंगम आहे। कारागिरांच्या महासंगमासाठी आपण सर्वांनी जरूर पाहायला यावं। आणि त्याबरोबरच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, सुंदर आपल्याच भागातील कोल्हापूर भागातील आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा काही कलाकार मंडळी येणार आहेत आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी आणि खाद्य महोत्सवही आपण आयोजित करतो आहोत, त्याचाही स्वाद घेण्यासाठी आपण जरूर कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जरूर भेट द्यावं। हीच आपल्या सर्वांसाठी आमंत्रण आहे। नमस्कार। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोल्हापूर जिल्हा परिषद सभापती पदाची निवड प्रक्रिया आज पार पडली। महायुतीनं 4ही सभापती पदांवर महिलांना संधी दिली आहे। यामध्ये बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतीपदी सारिका नांदेकर, शिक्षण आणि अर्थ समिती सभापतीपदी शीतल यादव, समाज कल्याण समिती सभापतीपदी श्रद्धा गायकवाड आणि महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदी विद्याविलास पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली होती। महायुतीच्या नेत्यांनी पहिल्या टप्प्यात सभापतीपदी महिला सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला। बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती पदासाठी भुदरगडमधील कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या सदस्या सारिका नांदेकर यांनी आणि गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे सदस्य सुदर्शन खोत, शिक्षण आणि अर्थ समिती सभापती पदासाठी कुंभोज जिल्हा परिषद संघाच्या जनसुराज्यच्या सदस्या शीतल प्रवीण यादव आणि राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाचे काँग्रेसचे सदस्य सागर धुंद्रे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती पदासाठी चंदगडमधील कदनूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्या विद्याविलास पाटील, राधानगरीतील सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या सदस्या संयोगिता मोरे, समाज कल्याण समिती सभापती पदासाठी शिरोळमधील अब्दुल्लाट मतदारसंघाच्या राजर्षी शाहू आघाडीच्या श्रद्धा गायकवाड आणि दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या स्वाभिमानीच्या सदस्या नंदिनी कांबळे यांनी अर्ज केले। अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत महाविकास आघाडीच्या सदस्यांनी अर्ज मागे घेतल्यानं बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतीपदी शिंदे सेनेच्या सारिका नांदेकर, शिक्षण आणि अर्थ समिती सभापतीपदी जनसुराज्यच्या शीतल प्रवीण यादव, महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्याविलास पाटील, समाज कल्याण समिती सभापतीपदी राजर्षी शाहू आघाडीच्या श्रद्धा अविनाश गायकवाड यांच्या बिनविरोध निवडी झाल्याचं जाहीर करण्यात आलंय।
करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं. गटनेते एकनाथ पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आणि शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सभापतींचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती भ्रष्ट राजकीय अड्डा बनलाय. समितीमध्ये झालेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. विभागीय सहनिबंधक महेश कदम यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सक्षम बाजारपेठ म्हणून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. मात्र सध्या ही बाजार समिती भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय. शेतकऱ्यांचं हित न जपता ही समिती कार्यकर्त्यांना पोसण्याचा भ्रष्ट राजकीय अड्डाच बनल्याचा आरोप करून बाजार समितीचं संचालक मंडळच बरखास्त करण्याची मागणी सेनेचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे. की ताबडतोब ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिली, पगार काढला गेला, जागा हडप केल्या जात आहेत, सुरक्षेची व्यवस्था नाही, कसलीच व्यवस्था नाही, शेतकऱ्यांना ते न्याय मिळत नसेल तर तुम्ही ते झक मारायला बसलाय तुम्ही. म्हणून आम्ही मागणी केली, पहिल्यांदा DDR जे आहेत ते नुसते बसाळ देत ठेवले असतील, खुर्ची गरम का ठेवल्या असतील तर त्यांना पहिल्यांदा निलंबित करा. आणि हे संचालक मंडळ आहे, हे जे काही लोक आहेत त्यातील अनेक लोक भ्रष्ट असल्या कारणानं ते संचालक मंडळ संचालक मंडळ बरखास्त करणं गरजेचं आहे आणि तरंतरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल. सेवा ज्येष्ठता डावलून काहींना पदोन्नती देऊन पगार दिल्याच्या प्रकाराची तसंच दुकानकाळे हस्तांतरण, रिकाम्या जागेत टपऱ्या लावण्याबाबत झालेल्या व्यवहाराची, प्लॉट हस्तांतरणामध्ये झालेला भ्रष्टाचार, 3.5 कोटी रुपयांच्या निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामाची चौकशी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचं निवेदन सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक महेश कदम यांना देण्यात आलं. यावेळी विजय देवणे, स्मिता सावंत, रणजित ऐरेकर, तानाजी आंग्रे, मंजित माने आदी उपस्थित होते. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा 1 एप्रिलला संपन्न होणार आहे. या यात्रेतील गर्दीवर नजर ठेवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलंय. दख्खनचा राजा श्री केदारलिंग श्री ज्योतिबा देवाची यात्रा चैत्र यात्रा 1 एप्रिल 2026 रोजी आहे. यात्रेच्या अनुषंगाने देवस्थान व्यवस्थापन समिती तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, बांधकाम विभाग या सर्व विभाग, ग्रामपंचायत विभाग या सर्व विभागाची तयारी पूर्णपणे झालेली आहे. आणि कालपासून आपल्या राज्यातून परराज्यातून भाविक येण्यासाठी सुरुवातही झालेली आहे. यावर्षी यात्रेमध्ये आपण प्लास्टिकमुक्त यात्रेचा संकल्प केलेला आणि त्यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण यात्रेमध्ये करणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जे कोणी सराईत गुन्हेगार असतात त्यांची माहिती आपल्या रेकॉर्डला राहील आणि तसे गुन्हेगार जर रांगेमध्ये कुठे दिसले तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल सुरक्षेच्या दृष्टीने. आणि त्यासोबतच नागरिकांना जर काही अडचणी आली, काही मिसिंग पर्सन असेल किंवा काय असेल तर त्यांना तात्काळ मदत आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून देता येणार आहे. भाविकांसाठी आवश्यक सुविधा जसं पिण्याचं पाणी, शौचालयाची सुविधा, त्या ठिकाणी आता आपले 2 शौचालयसुद्धा आजपासून आपण 2 जे आपले शौचालय प्लस स्नानगृह मोठी युनिट 50-50चे महिला आणि पुरुषांसाठी होते तेही आपण सुरू करतो आणि टेम्पररी टॉयलेटसुद्धा राहतील. तर या सर्व सुविधा देवस्थान समितीकडून पुरवण्यात येणार आहेत. करवीर तालुक्यातील परितेमधील भाविकांना ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी 22 मार्चला घडली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ परितेसह परिसरातील भाविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना हटवण्याची मागणी केली आहे. करवीर तालुक्यातील परिते गावची दरवर्षी चैत्र महिन्यात 3 दिवसीय यात्रा असते. यात्रेच्या प्रारंभी ग्रामस्थ प्रथेप्रमाणे वाडी रत्नागिरी इथल्या श्री ज्योतिबा मंदिरात जाऊन पूजाविधी करतात. त्यानंतर सासनकाठी प्रदक्षिणा काढून गावी परत येतात. त्यानुसार ग्रामस्थ रविवारी 22 मार्च रोजी ज्योतिबा डोंगरावर गेले होते. यावेळी सासनकाठी प्रदक्षिणा सुरू असताना परिते इथल्या भाविकांना पुजाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारित झाला होता.
त्यावेळी परिते ग्रामस्थांनी माफी मागून प्रकरणावर पडदा टाकला होता. मात्र पुजाऱ्यांनी परितेमधील भाविक मद्यपान करून मंदिरात आल्याचा आरोप केला. यामुळे भाविकांची नाहक बदनामी केल्याचा आरोप करत परिते ग्रामस्थांनी याचा निषेध म्हणून एक दिवस गावबंद आंदोलन केलं. त्यानंतर भाविकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यानुसार परिते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ दसरा चौकात एकवटले. दसरा चौकातून या मूकमोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात पुजारी हटाव असे फलक घेऊन महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. मोर्चात पुजारी हे भाविकांना मारहाण करत असल्याचे फलक देखील होते. मुजोर पुजाऱ्यांची हकालपट्टी होईपर्यंत हा लढा सुरू राहील असा इशारा परिते सरपंच मनोज पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिलाय. गेल्या रविवारी 22 मार्च रोजी आमच्या यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशी ज्योतिबा येथे सासनकाठी पूजनाला गेलो असता तेथील पुजाऱ्यांनी जो काही अमानुष हल्ला आमच्या गावच्या भाविकांवर केला त्याच्या निषेधाचा मोर्चा म्हणून आज आम्ही दसरा चौकपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चाद्वारे त्यांना एक निवेदन देत आहोत. या निवेदनाचं स्वरूप असं असेल, या ज्योतिबाला लीन होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातनं, जिल्ह्यातनं किंवा आपल्या आसपासच्या भागातनं बरेचसे भाविक श्रद्धेने येत असतात आणि तेथील मुजोर पुजारी अशा पद्धतीची मारहाण आणि अशा पद्धतीची वागणूक त्यांना तिथं देत असतात. आणि ही घटना फक्त आमच्या गावच्या लोकांच्या बाबत घडली असं दिसत नाही. ज्या वेळेला आम्ही हा निर्णय आवाज उठवण्याचा घेतला त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की याचे बळी फक्त आमचे गावकरी ठरलेले नाहीत, तर महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं येणारा प्रत्येक सामान्य भाविक या असल्या मुजोर प्रवृत्तीचा बळी ठरलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आज हा मोर्चा निघतो आहे. पण याच बरोबरीनं तिथल्या प्रवृत्तीचा विनाश व्हावा आणि तिथल्या अशा मुजोर प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांना तिथून हटवावं या प्रमुख मागणीसाठी आम्ही हा लढा कायम सुरू ठेवत आहोत. चुकीचा प्रकार घडला आहे. याच्यामध्ये जो कोण दोषी पुजारी आहेत त्या व्हिडिओमध्ये जे दिसतात आणि पोलिसांकडनं चौकशी झाल्यानंतर जो काय पुढे नावं येतील त्या पुजाऱ्यांवरती प्रशासनानं कठोर कारवाई केली पाहिजे. आणि त्याचबरोबर कालच आदरणीय मुश्रीफ साहेब असतील आणि आंबेडकर साहेबांना, मी असेल, सरपंच साहेब असतील, ग्रामस्थांनी आम्ही काल भेटून झालेला प्रकारे त्यांच्या कानावर घातलेला आहे. आमची त्या दोन्ही मंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना हीच मागणी असणार आहे की ही जी सखोल चौकशी करावी आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आळ घालून ह्या पुजाऱ्यांवरती निर्बंध आणायला पाहिजे. यावेळी मुजोर आणि गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करावी आणि पंढरपूरच्या धर्तीवर गरजेपुरत्या मोजक्या पुजाऱ्यांची पगारी नेमणूक करण्यात यावी. मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी. आर्थिक व्यवहारातून देवदर्शनाची व्यवस्था तात्काळ बंद करावी. प्रशासनानं ठेवलेल्या दानपात्राव्यतिरिक्त इतर सर्व देणगीपात्र त्वरित हटवण्यात यावीत आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं. मोर्चात शेतकरी सेनेचे सचिव जनार्दन पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पाटील, तंटामुक्तचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक सुनील कारंडे, विलास पाटील, आशुतोष पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, एकनाथ पाटील, अमर पाटील शिंगणापूरकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, रंजनाताई पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. कोल्हापूर जिल्ह्यात अचानक वाढलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटना आणि गॅस पुरवठादार कंपन्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वितरकांना घरपोच सिलेंडर वितरित करण्याची सूचना केली. घरगुती गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटना आणि गॅस पुरवठादार कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, MIDCचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगुले, माजी अध्यक्ष आयुषचंद्र धोत्रे, गोशिमाचे उपाध्यक्ष संजय
निदेश शिंगे यांच्यासह HP, भारत गॅस आणि इंडेन गॅस कंपन्यांचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते. बैठकीत घरगुती सिलेंडरचा 100% घरपोच पुरवठा, औद्योगिक क्षेत्र, हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी उपलब्धतेनुसार वितरण आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी पाईपद्वारे गॅस जोडण्या देण्यावर चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी गॅस एजन्सीजना ग्राहकांना पूर्णपणे घरपोच गॅस सिलेंडर वितरित करण्याचे निर्देश दिले. आवश्यकतेनुसार गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीस आणि पुरवठा शाखेची मदत घेऊन नियंत्रण राखण्याची सूचना त्यांनी केली. या बैठकीत कंपन्यांनी घरगुती सिलेंडरचा पुरवठा पूर्वपदावर येत असल्याचं सांगितलं, तर व्यावसायिक गॅसचं 20% वाटप शनिवारपासून सुरू झाल्याची माहिती दिली. औद्योगिक क्षेत्र, हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना पाईपद्वारे गॅस पुरवठा देण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या पद्धतीनं गॅस पुरवठा, ब्लॅक मार्केटिंग, बुकिंग शिवाय आणि OTP शिवाय वितरण असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावलं. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची बुधवारी होणाऱ्या चैत्र यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. या यात्रेसाठी सुमारे 10 लाख भाविक येतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवाची ज्योतिबा डोंगरावरील चैत्र यात्रा बुधवारी आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून 9 ते 10 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, स्थानिक पुजारी आणि प्रशासनाच्या वतीनं यात्रेची तयारी केली जाते. ज्योतिबा आणि इतर मंदिरं, शिखराची साफसफाई, भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठीच काम पूर्णत्वाकडे आलंय. यावर्षी दर्शन मंडपाचे 3 मजले दर्शन रांगेसाठी वापरण्यात येणार आहेत. तसंच दर्शन रांगांसाठी उड्डाणपूल बांधण्यात आलेत. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माध्यमातून मंदिर परिसर, कार पार्किंग परिसर, पालखी सोहळा मार्गावर 150 CCTV कॅमेरे लावण्यात आलेत. तसंच 5 ड्रोन कॅमेऱ्यांची भाविकांवर नजर असणार आहे. वाहन तळांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागांचं सपाटीकरण पूर्ण झालंय. यात्रेदिवशी ज्योतिबा मंदिरात स्क्रीनच्या माध्यमातून भाविकांसाठी ज्योतिबाच्या मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्योतिबा मार्गावर आणि ज्योतिबा डोंगर परिसरात दिशादर्शक फलक लावण्याचं काम सुरू आहे. यात्रा काळात भाविकांना आवश्यक असणाऱ्या इतर सर्व मूलभूत सेवा सुविधांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची तयारी झाली आहे. भाविकांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी केलंय. नमस्कार. श्री केदारलिंग देवस्थान वाडीरत्नाडील चैत्र यात्रा दिनांक 1/4/2026 रोजी संपन्न होणार आहे. या यात्रेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने तसेच देवस्थान समितीच्या वतीने यात्रा एकदम सुलभरित्या आणि त्यामध्ये भाविकांना कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने सगळी व्यवस्था सुरू आहे. त्यामध्ये दर्शन मंडप असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, तसेच तात्पुरते शौचालय असतील. त्यानंतर भाविकांना पार्किंगपासून ज्योतिबा देवस्थानकडे येण्यासाठी मोफत बसेसची सेवा असेल. या सर्व सुविधा देवस्थान समितीने सुरू करण्यात आलेल्या आहेत. तरी आता यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असून भाविकांनी चैत्र यात्रेमध्ये आल्यानंतर देवस्थान समिती सहकार्य करावे ही विनंती. चैत्र यात्रेदरम्यान मुख्य रस्त्यासह पालखी मार्गावरील तसंच सेंट्रल प्लाझासह अन्य ठिकाणी असलेलं अतिक्रमण काढण्यात आलंय. ज्योतिबा डोंगरावर यात्रा फुलू लागल्यानं चांगभलच्या गजरासह सर्वत्र ढोल ताशा, हलगी आणि पिपाणीचा आवाज डोंगरावर घुमू लागलाय. प्लास्टिक पिशवी आणि प्लास्टिक फुलं विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय. सध्या सर्वत्र प्लास्टिक फुलं आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढलाय. कार्यक्रमांमध्ये सर्रास प्लास्टिक फुलांचा वापर वाढल्यानं शेतकऱ्यांच्या फुलांना मिळणारा भाव खूप कमी झालाय. यामुळे गांधीनगरसारख्या मोठ्या बाजारपेठेत नैसर्गिक फुलांऐवजी प्लास्टिक फुलं अधिक दिसत आहेत. या प्लास्टिक फुलांमुळे याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागलाय.
तसंच शेतकऱ्यांच्या फुलाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. या प्लास्टिक फुलांना आणि प्लास्टिक पिशव्यांना बंदी असतानाही ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणत्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी आहे हे माहितीच नाही. त्यामुळे विक्रेते राजरोसपणे प्लास्टिक फुलांची विक्री करतायत. यासाठी ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धोकादायक प्लास्टिकबाबत प्रशिक्षण द्यावं, प्लास्टिक पिशवी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी मागणीचं निवेदन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना देण्यात आलं. यावेळी पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, फेरीवाले तालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, बाबूराव पाटील, आबा जाधव, रामराव पाटील आदी उपस्थित होते. संपूर्ण जगासाठीच सूर्य हा मोफत ऊर्जेचा कधीही न संपणारा अखंड नैसर्गिक स्रोत आहे. याचा फायदा घेत PM सूर्यघर योजना जिल्ह्यातील प्रत्येक घरी राबवावी असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी PM सूर्यघर योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्त्यांचा आढावा घेतला. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे वाद नसतील म्हणजेच पर्यायानं त्यांची संमती असेल अशा सर्व ठिकाणी प्रशासनाच्या साहाय्यानं पाणंद रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार असल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं. पाणंद रस्त्यांबाबत येत्या 8 दिवसांमध्ये दर निश्चिती केली जाईल. तसंच ग्रामपंचायतीकडून या रस्त्याच्या अनुषंगानं संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रस्ताव मागवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. या आढावा बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत ठिकठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत. रस्त्यांची कामं करत असताना सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या पाईपलाईनसाठी स्वतंत्र मोरी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळानं केली आहे. या संदर्भात आज महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळानं आमदार अशोकराव माने यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या वतीनं सातारा ते कागल या रस्त्याचं 6 पदरीकरण सुरू आहे. तसंच नागपूर ते रत्नागिरी या महामार्गाचंही काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्याखालून ग्रामपंचायतीच्या पाणी योजना तसंच सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या पाईपलाईन गेल्यात. रस्त्यांची कामं करत असताना या पाईपलाईनचं नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी पाणीपुरवठा संस्थांना आणखी आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या पाईपलाईनसाठी स्वतंत्र मोरी करण्यात यावी किंवा मोठे नळ टाकून त्यामधून पाईपलाईन ठेकेदारामार्फत टाकून द्यावी. यासाठी शासन परिपत्रक काढून संबंधित ठेकेदारांना कळवावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशननं केली आहे. आज फेडरेशनच्या शिष्टमंडळानं याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. यावेळी आमदार अशोकराव माने, इरिगेशन फेडरेशनचे उपाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, सचिन जमदाडे, सखाराम चव्हाण, धोंडीराम शिंदे, भारत पाटील भुयेकर आदी उपस्थित होते. डॉक्टर DY पाटील फार्मसी महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्हा तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा पुरवठा विभाग आणि डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीनं आज कदमवाडी इथल्या डॉक्टर DY पाटील फार्मसी महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण खोत, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या हस्ते गजानन महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं.
यावेळी खोत यांनी कोणतंही औषध देताना फार्मसीनं औषधांच्या सुरक्षिततेबाबत आपली जबाबदारी म्हणून काम केलं पाहिजे. धोकादायक औषधं देताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी गॅस सिलेंडर टंचाईबाबत पसरलेल्या अफवेवर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं. आपली ग्राहक म्हणून असणारी जबाबदारी आणि कर्तव्य आपल्याला समजणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी ग्राहक कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुरवठा निरीक्षक नम्रता कुडाळकर, महेश काटकर, अक्षय पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रांत सदस्या ॲडव्होकेट सुप्रिया दळवी, कोल्हापूर महानगरचे अध्यक्ष विनायक वाळवेकर, उपाध्यक्ष कमलाकर बुरांडे, सुहास गुरव, योगेश तिवले, डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉक्टर C.M. जंगमे, डॉक्टर अभिनंदन पाटील, डॉक्टर सोनाली दिवटे, विपुल पाटील, सुशील खोंद्रे, डॉक्टर रवींद्र मोरे, सचिन काळे आदी उपस्थित होते. चंदगड तालुक्यात कोलिंद्रे खालसाच्या लक्ष्मण कांबळे यांच्यावर डॉक्टर G.M. पाटील यांनी चुकीच्या पद्धतीनं उपचार केलेत असा आरोप वंचित बहुजन कामगार युनियननं केलाय. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांना याबाबत निवेदन देत डॉक्टर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चंदगड इथं डॉक्टर G.M. पाटील यांचा दवाखाना आहे. चंदगड तालुक्यातील कोळिंद्रे खालसा इथले लक्ष्मण कांबळे हे 1.5 वर्षांपूर्वी आजारी असल्यानं ते उपचारासाठी डॉक्टर G.M. पाटील यांच्याकडे गेले होते. यावेळी डॉक्टर पाटील यांनी चुकीच्या पद्धतीनं उपचार केल्यानं कमरेत गाठ होऊन त्यांना काही प्रमाणात अपंगत्व आल्याची तक्रार कांबळे यांनी केली होती. या तक्रारीनंतर डॉक्टर पाटील यांची चौकशी करण्यासाठी 4 सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. मात्र समितीचा अहवाल प्राप्त होऊन अद्यापही डॉक्टरांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळं आज वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या शिष्टमंडळानं या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांची भेट घेतली. यावेळी मागणीचे निवेदन डॉक्टर वाडीकर तसंच राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांना देण्यात आलं. याप्रसंगी युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, संभाजी कागलकर, रघुनाथ कांबळे, अर्जुन वाघमारे, सतीश दुधगावकर, राजू कांबळे आदी उपस्थित होते. पर्यटन विकास आणि हॉटेल व्यवसायातील उत्कृष्ट सेवेमुळे ग्रामीण भागाला नवीन ओळख मिळू शकते असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केलाय. करवीर तालुक्यातील परिते इथं हॉटेल स्वागतचा रौप्य महोत्सव आणि आशीर्वाद हॉलच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. करवीर तालुक्यातील परिते इथं हॉटेल स्वागतचा रौप्य महोत्सव दिमाखात साजरा झाला. याचवेळी हॉटेल आस्वाद आणि आशीर्वाद हॉलचं उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं. यावेळी व्यवसाय उभारणीत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हॉटेल स्वागतची सेवा परंपरा नव्या आस्वाद हॉटेल आणि आशीर्वाद हॉलमुळे अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला. दाजीपूर पर्यटन विकास आराखड्याच्या माध्यमातून परिसराला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. हॉटेल स्वागतप्रमाणे हॉटेल व्यावसायिकांनी उत्कृष्ट सेवा दिल्यास पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास नामदार आबिटकर यांनी व्यक्त केला. आस्वाद हे सगळ्यांच्यासाठीचा उत्कृष्ट स्टॉक होईल. वेगवेगळे कार्यक्रम काय असतील, एखादा छोटेखानी एखाद्या कुटुंबामध्ये बारशाचा एखादा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल तर त्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा विरंगुळा एंटरटेनमेंट आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे एक सेंटर म्हणून सुद्धा आशीर्वाद हॉल या ठिकाणी उपयुक्त ठरेल. दर्जेदार क्वालिटी आणि भविष्य काळातल्या लोकांना अपेक्षित असणारं असं सर्व आदरातिथ्य करण्याची जबाबदारी घेऊन अशा कामाला नवीन पिढीनं सुरुवात करावी अशा पद्धतीची विनंती करतो. त्या काळामध्ये या सगळ्या तिन्ही भावंडांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, आज भेटी बांधलेले नवीन सगळे तुम्ही नवीन पिढीतले सगळे शिलेदार आहेत. मला तुमच्याकडून अपेक्षा इतकीच आहे की पूर्वीच्या पिढीने जे केलं त्याच्यापेक्षा उत्तुंग काम करण्यासाठी आपण सगळेजण समर्पितपणे काम करा. व्यवसायामध्ये प्रामाणिकता आणि त्याचबरोबर क्वालिटी दर्जाला खूप महत्त्व आहे. तुम्ही या 2 गोष्टींकडे प्राधान्य दिले की बघता बघता आपण सगळेजण या सगळ्या गोष्टींच्यामुळं जगात प्रसिद्ध होऊ शकतो. अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल तर जिथे जिथं दर्जा आहे तिथं लोक शोधत जातात. जेवण दर्जेदार असेल तर लोक तिथं शोधत जातात. माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी मुसळे बंधूंच्या कष्टमय प्रवासाचं कौतुक केलं.
कष्ट, प्रामाणिकपणा आणि विश्वास यांच्या जोरावर उभा राहिलेला हा व्यवसाय इतरांसाठी आदर्श असल्याचं त्यांनी सांगितलं. हॉटेलचे विश्वस्त विश्वास मुसळे यांनी व्यवसायाच्या प्रवासाचा आढावा घेत ग्राहकांप्रती प्रामाणिक सेवा हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचं नमूद केलं. यावेळी बाबासाहेब देवकर, धोंडीराम नकाते यांनीही मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक A.Y. पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे, प्राध्यापक जालिंदर पाटील, जनार्दन पाटील, दिगंबर मेडसिंगे, केरबाभाऊ पाटील, सरपंच मनोज पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा परिषद सदस्य क्रांतिसिंह पवार पाटील, एकनाथ पाटील, सागर धुंद्रे, सुनील कारंडे, अजित पवार, युवा उद्योजक अमित मुसळे, अभिजित मुसळे, संकेत मुसळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील माले इथले समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर महादेव देसाई यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आलंय. या पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन होतंय. हातकणंगले तालुक्यातील माले इथल्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्र, शिवशंभू वृद्धाश्रमचे अध्यक्ष आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थापक सागर देसाई यांचं गेली 7 वर्ष भारतभर व्यसनमुक्ती अभियान सुरू आहे. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, समुपदेशक, घरगुती जेवण, हिप्नॉटिझम, योगा अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. या केंद्राच्या माध्यमातून आत्तापर्यंत हजारो लोकांना व्यसनमुक्त केलंय. व्यसनामुळे निर्माण झालेल्या 51 घटस्फोटाच्या केसेस निकाली काढल्यात. व्यसनामुळे कामावरून काढून टाकलेल्या 38 शिक्षकांच्या नोकऱ्या वाचल्यात. व्यसनमुक्त करून त्याच व्यक्तीला व्यसनमुक्तीचं काम देऊन त्यांचं पुनर्वसन देखील केलं जातं. सागर देसाई यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार त्यांना मिळालाय. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ मुंडे आदींच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे मला काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. देशभरातील नंबर 1चं व्यसनमुक्ती केंद्र बनवण्याचा मानस असून समाजोपयोगी योजना राबवणार असल्याचं सागर देसाई यांनी सांगितलं. 2015 पासून मी व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करतोय आणि हे काम करत असताना मी शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली आणि ह्या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोकांना यातून व्यसनमुक्त केलं. बऱ्यापैकी 38 शिक्षकांच्या नोकऱ्या या दारूमुळे उद्ध्वस्त गेल्या होत्या. अशा लोकांना त्यातून बाहेर काढलं. जवळपास 51 लोकांचे कोर्टामध्ये जे प्रलंबित असणाऱ्या सोडचिठ्ठ्या होत्या, अशा लोकांना तिथून त्या कुटुंबांना बाहेर काढण्याचं काम ह्या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून झालं. त्याचबरोबर वृद्धाश्रमसुद्धा आपण चालू केलेलं आहे आणि ह्या सर्व कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि महाराष्ट्र शासनानं मला सामाजिक न्याय विभागाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळं माझ्या ह्या सामाजिक कार्याला अजून मला ऊर्जा मिळाली आणि मसूदमाले गावामध्ये मी जवळपास 6 ते 7 एकर जागा घेतलेली आहे. तिथं मला भारतातलं 1 नंबरचं व्यसनमुक्ती केंद्र बनवायचं आहे, भारतातलं 1 नंबरचं वृद्धाश्रम बनवायचं आहे, नवीन मला अनाथाश्रमसुद्धा बनवायचं आहे. जेवढ्या काय समाजोपयोगी गोष्टी मला तिथं करता येतील तेवढ्या मला त्या करण्याचा माझा मानस आहे. आणि यासाठी माझी हे पुरस्कार मिळाला तो ऊर्जाच आहे माझी. देसाई यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. येस कणीदार, खमंग, अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क नाही, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल. भारत स्वतःच्या मर्जीने तेल खरेदी करू शकत नाही, पीएम मोदी कॉम्प्रोमाइज्ड, राहुल गांधींची टीका.
1 एप्रिलपासून ऑनलाईन पेमेंटचे नियम बदलणार. आता फक्त OTPने काम होणार नाही. रुपया 95.58च्या विक्रमी नीचांकी पातळीवर या आर्थिक वर्षात डॉलरच्या तुलनेत 11% घसरला. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीचा परिणाम. सायबर गुन्हेगारांवर केंद्राचा डिजिटल स्ट्राईक. 83,000 व्हॉट्सॲप अकाउंट्ससह लाखो सिम कार्ड्स ब्लॉक. आजरा, गडिंग्लज, बुदरगड परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. रज्जाक मुजावर, तेजस पाटील आणि विनायक हेरर अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून 20,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना आपल्या साथीदारांसह घरफोडी करणारा जिल्ह्यातील संशयित भारती विद्यापीठ परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पथकानं रज्जाक मुजावर, तेजस पाटील आणि विनायक हरेर या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे 7 गुन्हे उघडकीला आणत त्यांच्याकडून 2 चारचाकी, दुचाकी, सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 20,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या आजरा, चंदगड, भुदरगड या परिसरामध्ये घरफोड्याचे प्रमाण वाढलेलं होतं. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार सरांनी LCBची पथकं निर्माण करण्यास सांगितले होते व तपास करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगानं PSI मोरे व त्यांची टीम आम्ही तिथं तपासाला लावलेली होती. त्या टीममधील आमचे 2 कर्मचारी समीर कांबळे व राजू गोरे यांना माहिती मिळून आली की गडिंग्लज पोलीस स्टेशनमध्ये मागच्या महिन्यात एक गुन्हा दाखल आहे घरफोडीचा. त्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल विक्रीकरता उजळवाडी इथं 3 आरोपी येणार आहेत अशी माहिती त्यांना मिळाली. माहिती मिळताच PSI मोरे व त्यांच्या पूर्ण टीमनं त्यांना सापावरून अटक केली. तर त्यांची त्या गुन्ह्याची कबुली दिली गडिंग्लजच्या आणि तो गडिंग्लजचा गुन्हा हा LCBकडेच तपासाला आम्ही SP साहेबांच्या आदेशाने घेतला. तपासामध्ये त्यांच्याकडून आपल्याला अनेक घरफोड्यांचा उलगडा झालेला आहे. आरोपींची नाव आहे रज्जाक मुजावर जो मिरजेचा राहणार आहे, तेजस पाटील हा आजऱ्याचा राहणार आहे आणि विनायक हरेर हा पण देखील आजऱ्यातच राहणारा आरोपी आहे. या तिघांनीही एकूण 7 घरफोड्यांची कबुली आपल्याला दिलेली आहे. तसेच त्यांनी एक ट्रॅक्टर देखील चोरलेला होता, 3 मोटरसायकल चोरलेल्या आहेत आणि एक मॅक्स जीप पण चोरलेली होती. त्याचाही आपल्याला या तपासादरम्यान माहिती मिळाली. हे सर्व मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत केलेला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार समीर कांबळे, राजू कोरे, सतीश जंगम, योगेश गोसावी, विशाल चौगुले, वैभव पाटील, संजय देसाई, महेंद्र कोरवी, सतीश सूर्यवंशी, अमित जाधव, सुशील पाटील, अमित मर्दाने, संजय हुंबे, सतीश दुधाणे, सुरेश राठोड यांनी सहभाग घेतला. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त निलेश लक्ष्मण येलगुंडे यांच्यासह नातेवाईकांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या 10 वर्षांपासून पती निलेश आणि त्याच्या कुटुंबियांनी हुंड्याची मागणी करत त्रास दिल्याचा आरोप करत प्राध्यापक पत्नीनं दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे याच्यासह नातेवाईकांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या 10 वर्षांपासून निलेश आणि त्याच्या कुटुंबियांनी हुंड्याची मागणी करत त्रास दिल्याचा उल्लेख प्राध्यापक पत्नीनं पोलिसात फिर्यादीत केलाय. या फिर्यादीवरून निलेशचे आई, वडील, बहीण आणि मावस भावावर गुन्हा दाखल झालाय. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना झालेल्या ओळखीतून फिर्यादी प्राध्यापिका आणि निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर सासरच्या नातेवाईकांनी हुंड्यासाठी छळ करत वारंवार पैसे घेऊन शारीरिक मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत फिर्यादी 7 वर्षीय मुलासह वेगळ्या राहत आहेत. त्यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केलाय. 20 गुंठे जमिनीच्या वादातून हातकणंगले तालुक्यातील हिंगणगावमधील संभाजी कुंडले यानं मुलगा विवेकच्या मदतीनं वडील मारुती आणि लहान भाऊ शीतल यांचा खून केलाय. वडील आणि भावाचा खून करून संभाजी हा स्वतः हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाला, तर विवेकला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघा बाप लेकांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव नजीकच्या गट क्रमांक 484 मधील शेतात मारुती कुंडले आणि त्यांचा लहान मुलगा शीतल हे रविवारी दुपारी कामात होते. त्याचवेळी मारुती यांचा मुलगा संभाजी त्या ठिकाणी आला. यावेळी जमिनीच्या वाटणीवरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादावेळी संभाजीचा मुलगा विवेक देखील होता. या रागातून संभाजीनं कुऱ्हाड आणि खोऱ्यानं वडील मारुती आणि भाऊ शीतलच्या डोक्यात वर्मी घाव घातले. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात संभाजीचा मुलगा विवेक हा देखील जखमी झाला. या घटनेमुळे हिंगणगाव परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ घटनास्थळी मोठ्या संख्येनं जमा झाले होते. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. खून केल्यानंतर संभाजी हा स्वतः हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाला, तर जखमी असलेला त्याचा मुलगा विवेक यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान आज दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विषय समित्यांवर महिला राज. 4ही समित्यांच्या सभापतीपदी महिला सदस्यांची वर्णी. परिते आणि परिसरातील भाविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा. भाविकांना मारहाण करणाऱ्या ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांना हटवण्याची केली मागणी. सिलेंडर घरपोच झाले पाहिजेत, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश. डॉक्टर डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा. जिल्हा तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण खोत यांची उपस्थिती. आणि ज्योतिबा यात्रा काळात यंदा AI तंत्रज्ञानाचा वापर होणार. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.